सांगली कृष्णा नदीने इशारा पातळी गाठली आहे। आपण आता पाहू शकता, आपण महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रात आहोत। या ठिकाणाहून पूर परिस्थिती संपूर्ण नियंत्रणात ठेवण्याचे काम महापालिकेचे हे सर्व कर्मचारी या ठिकाणी करत आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व ज्या ठिकाणी पाण्याची पातळी कशी वाढते, पाणी कमी होतं, कृष्णा नदीचा पूर असेल किंवा ज्या भागात पाणी जाऊ शकतं, शिरू शकतं, अशा ठिकाणी CCTV लावलेले आहेत। अग्निशमन दल असेल, तात्काळ यंत्रणा ज्या ठिकाणी फास्ट पाठवायच्या असतात त्या सर्व व्यवस्थाच्या ठिकाणी CCTV लावल्यामुळे पूर परिस्थिती महापालिकेच्या दृष्टिकोनातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्र असेल, महापालिका आपत्ती व्यवस्थापन केंद्र असेल, यांच्याकडून ही नियंत्रणात ठेवण्यात आलेले आहे। आपल्यासोबत या आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे जे प्रमुख आहेत नकुल जकाते यांच्याकडून माहिती घेऊया। मला सांगा, कशा पद्धतीने तुम्ही सर या संपूर्ण व्यवस्थापनावर कंट्रोल करता इथं बसून? सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने पूर प्रवरण क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये एकूण 13 ते 14 CCTV कॅमेरे लावलेले आहेत आणि या वॉर रूममध्ये 24/7 कर्मचाऱ्यांच्या ड्युटी लावलेल्या आहेत। त्यामध्ये टेक्निकल स्टाफ आहे, MSCBचा स्टाफ आहे, फायर स्टेशनचा स्टाफ आहे, त्या प्रभागातील सहाय्यक आयुक्त यांच्याशी कोऑर्डिनेशन ठेवण्यासाठी स्टाफ आहे, तसेच स्वच्छतेचा देखील स्टाफ आहे, इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचा स्टाफ आहे। आम्ही वॉर रूममधून या ठिकाणी वॉकी टॉकीची सुद्धा सोय केलेली आहे, जेणेकरून जर मोबाईल नेटवर्क आपलं कोलॅप्स झालं तर एक बॅकअप नेटवर्क आमचं तयार आहे। या बॅकअप नेटवर्कद्वारे आमच्या विविध अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची आम्ही या ठिकाणी बसून काळजी घेत असतो आणि हा कक्ष 1 जूनपासून 24/7 तत्वावर चालू केलेला आहे आणि इथं 24 तास कर्मचारी असतात आणि वरिष्ठांना याची वेळोवेळी कल्पना दिली जाते। तसेच नागरिकांना देखील आम्ही इथून अवेअरनेसचे मेसेज पाठवतो। आपत्ती मित्र ॲप महापालिकेनं स्वतः विकसित केलेला आहे। त्या ॲपवरून महापालिकेच्या क्षेत्रातील सर्व नागरिकांना, इव्हन तो पत्रकार असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, यांना पाण्याची पातळी तसेच जे काही इन्सिडेंट्स होतात किंवा नाहीत या सुस्थितीबाबत आम्ही कळवतो। नक्कीच नागरिकांना सेवा देण्यासाठी ज्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राची सोय करण्यात आल्याची माहिती यांनी सांगितली आहे। आपण पाहू शकता, सांगली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील माहिती सर्वात फास्ट पाहिजे असेल तर फक्त TV9च देऊ शकतं। हे आपण पाहू शकता, या आपत्ती व्यवस्थापन केंद्रात भला मोठा TV लावलेला आहे आणि त्या TVवरती त्यांनी TV9 लावून संपूर्ण घडामोडीवर, राज्यातल्या आणि सांगली जिल्ह्यातल्या घडामोडीवर ते लक्ष ठेवून या ठिकाणी आहेत। कॅमेरामन विकीसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।